नमस्कार, माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रहो, आज आपण कोड या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोड हा आजार नेमका काय आहे, त्याचे फायदे तोटे किंवा तो आजार हा माणसाला डिप्रेशनमध्ये घेऊन जातो, तर त्यातनं त्याला बाहेर कसं काढायचं याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर दिशा ओहळ सोनकर मॅडम. या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या त्वचेवर जर आपल्याला पांढरा चट्टा दिसला तर आपल्याला सगळ्यात आधी हे प्रश्न निर्माण होते की मला कोड झाला आहे का, आणि त्याच्यानंतर भीती आणि गैरसमज की हा कोड दुसऱ्याला होईल का, हा कशामुळे झाला असेल, काही खाल्ल्यामुळे झाला असेल का, मी काय चूक केली आहे, असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. तर मी डॉक्टर दिशा सोनारखान ओवाळ, एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून या कोड या विषयावर शास्त्रीय पद्धतीने आणि कसं याला आपण मात करू शकतो याबद्दल आज तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. मी मार्वल स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक इथे त्वचारोग तज्ज्ञ इथे डायरेक्टर आहे. तर कोड म्हणजे काय? आपल्या स्किनच्या खालच्या लेयर्समध्ये मेलॅनोसाइट्स म्हणजेच रंग बनवणाऱ्या पेशी असतात. तर कोड हा एक ऑटोइम्युन आजार आहे, म्हणजेच आपल्या प्रतिकार शक्तीमध्ये काही बदल झाल्यामुळे त्या मेलॅनोसाइट्स आपल्या शरीरातल्या पेशी त्या मेलॅनोसाइट्सवर अटॅक करतात. नॉर्मली आपली रोगप्रतिकार शक्ती बाहेरून येणाऱ्या जंतूला मारण्यासाठी असते, परंतु याच्यामध्ये काही गडबड झाल्यामुळे आपल्याच पेशींना ती आपले टी सेल्स अटॅक करतात त्या मेलॅनोसाइट्सला, आणि त्याच्यामुळे मग रंग म्हणजे मेलॅनिन जे बनते ते बनणं बंद होते आणि मग त्या त्वचेचा रंग फिक्कट किंवा पांढरा होतो. तर हे याच्यामुळे कोड होतो. तर प्रत्येक पांढरा चट्टा कोड असू शकतो का? तर नाही. बरेच काही आजार आहे ज्याच्यामध्ये फिक्कट रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे चट्टे निर्माण होऊ शकतात. उदाहरण सुरंबीमध्ये पण फिक्कट रंगाचे चट्टे दिसतात, किंवा काही इतर त्वचारोग झाल्यानंतर जेव्हा ते हिलिंग होते तेव्हा सुद्धा हायपोपिगमेंटेड पॅचेस म्हणजेच फिक्कट रंगाचे चट्टे दिसतात. कधी कधी काही जन्मखून पण असे असतात ज्याला आम्ही निवस डिपिगमेंटोसिस म्हणतो, त्याच्यात सुद्धा असे पांढरे चट्टे दिसतात. आणि एक दुसरं म्हणजे कुष्ठरोगमध्ये सुद्धा फिक्कट रंगाचे चट्टे दिसतात. तर हे सगळे आजार कोड नाही. तर याच्यासाठी आपण आपल्या त्वचारोग तज्ज्ञाला भेट द्यायला पाहिजे, आणि मग ते आपल्याला चेक करणार, वुड्स लॅम्प एक्झामिनेशन करणार, गरज पडली तर बायोप्सी करणार, आणि मग आपल्याला याचं डायग्नोसिस होणार की हे कोड आहे का इतर काही आजार आहे. तर हे कोड किती प्रकारचे असतात? कोड जर एखाद्या पेशंटला शरीराच्या दोन्ही बाजूला चट्टे आहेत आणि एकाच वेळेला वेगवेगळ्या जागेवर किंवा एकापेक्षा जास्त जागेवर चट्टे निर्माण होत आहेत, तर याला आपण नॉन सेगमेंटल विटिलिगो असं म्हणतो. दुसरा एक प्रकार असते सेगमेंटल विटिलिगो. याच्यामध्ये शरीराच्या फक्त एकाच भागावर चट्टे निर्माण होतात. एक चट्टा निर्माण होतो जसं की चेहऱ्यावर किंवा ओठांवर किंवा मग आपल्या बोटांवर, पायाच्या किंवा हाताच्या बोटांवर. तर याला आपण सेगमेंटल विटिलिगो म्हणतो. तर कोणत्या चट्ट्यावर किंवा कोणत्या कोडावर इलाज लवकर देता येते? तर ज्या भागात केस आहेत, हेअर फॉलिकल आहे, त्या भागावर आपल्या ट्रीटमेंटचा लवकर परिणाम होतो. कारण की हेअर फॉलिकल याच्या खाली मेलॅनिन रिझर्वायर असते, आणि जेव्हा आपण ट्रीटमेंट चालू करतो ते मेलॅनिन पसरून वर त्वचेवर येते, आणि मग त्या भागावर लवकर रंग देता येते. तर आपल्या शरीराचे जिथे केस आहे तिथे लवकर ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळतो, परंतु जिथे केस नाही, जसं की आपले ओठ किंवा मग आपले तळहात तळपाय, इथे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळायला थोडा वेळ लागतो. तर याचा उपचार काय आहे? तर सगळ्यात आधी या विटिलिगोला किंवा कोडला स्टेबल आणि अनस्टेबल या दोन भागामध्ये डिवाइड केलं जातं. स्टेबल विटिलिगो म्हणजे मागच्या काही वर्षापासून, काही महिन्यापासून नवीन चट्टा आलेला नाही आहे, किंवा मग जे ऑलरेडी चट्टा आहे ते वाढत नाही आहे. आणि अनस्टेबल म्हणजे जे चट्ट्याचा आकार पण वाढत आहे किंवा दुसरीकडे पण नवीन चट्टे निर्माण होत आहेत, त्याला आपण अनस्टेबल विटिलिगो म्हणतो. तर स्टेबल विटिलिगो ट्रीटमेंटला लवकर प्रतिसाद देतात. तर
अनस्टेबल विटिलिगो कसं ओळखायचं, तर कधी कधी एक मोठा चट्टा असतो आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे वेगळे नवीन चट्टे तयार होतात, त्याला आपण कॉन्फेटी डिपिगमेंटेशन म्हणतो. हे एक अनस्टेबल विटिलिगोचं लक्षण आहे. आणि तसंच किबनर फिनोमिना म्हणजेच समजा एखाद्या पेशंटनी खाजवलं, स्क्रॅचिंग केलं किंवा त्याला काही जखम झाली, इजा झाली, तर ती जखम जेव्हा हील होते त्या जागेवर सुद्धा नवीन विटिलिगोचे चट्टे तयार होतात. याला सुद्धा आपण अनस्टेबल विटिलिगो म्हणतो. कधी कधी कुणाला वारंवार जर लिपवर आपली जर येत आहे, तर ती जर पण जेव्हा रिकवर होते त्या जागेवर सुद्धा विटिलिगोचा चट्टा येऊ शकतो. तर हे अनस्टेबल विटिलिगोचे लक्षणं आहेत. तर जेव्हा आपण ट्रीटमेंट चालू करतो तेव्हा आधी या अनस्टेबल विटिलिगोला स्टेबल करायचं आहे. म्हणजेच ट्रीटमेंटचे 2 उद्देश असतात. ऑलरेडी जे चट्टा आहे त्याच्यामध्ये पण रंग आणणे आणि दुसरीकडे नवीन चट्टे पसरू नये. तर आज जसं आपल्याला माहित आहे की हे ऑटोइम्युन डिझीज आहे, तर आजकाल जे नवीन थेरपी निघाले आहे ट्रीटमेंटसाठी, विटिलिगोसाठी वेगळे ट्रीटमेंट निघालेले आहे, त्या ऑटोइम्युन सिस्टीमलाच अटॅक करणारे नवीन ट्रीटमेंट निघालेली आहे. तर सगळ्यात आधी क्रीम्सपासून सुरुवात करूया. टॉपिकल क्रीम्स जसं की कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम किंवा मग टॅक्रोलिमस, पेमेक्रोलिमस या सगळ्या क्रीम्स आहे. जर एका विशिष्ट जागी छोटासा चट्टा आहे तर त्याला टॉपिकल क्रीम्सने होऊन जाते ट्रीटमेंट. परंतु आता ट्रीटमेंट्स फोटोथेरपी आणि एक्झायमर लेझर असे ट्रीटमेंट्स पण निघाले, ज्याच्यामध्ये सेफली आपण पेशंट्सला ती फोटोथेरपी देऊ शकतो. फोटोथेरपी म्हणजे अल्ट्राव्हायोलेट बी ही लाईट असते. एक चेंबर असतो ज्याच्यामध्ये खूप सारे लाईट्स लावलेले असतात आणि जर पेशंटला जास्त प्रमाणावर विटिलिगो आहे तर पेशंटला त्या मशीनमध्ये काही काळासाठी, काही मिनिट्ससाठी ठेवला जातं आणि मग त्या लाईटमुळे तिथे रंग बनवण्याची प्रक्रिया स्टिम्युलेट होते. तर याला फोटोथेरपी म्हणतो. त्याचे काही साईड इफेक्ट नसतात. आणि दुसरं म्हणजे एक्झायमर लेझर. जर एकाच जागेवर आहे तर हँडहेल्ड एक्झायमर लेझर म्हणून इन्स्ट्रुमेंट असते, त्याच्याने सुद्धा आपण त्याला ते लाईटच्या ट्रीटमेंटनी रंग बनवण्यास त्याला स्टिम्युलेशन मिळते. तर हे ट्रीटमेंट झाले. दुसरी ट्रीटमेंट सिस्टमिक ट्रीटमेंट म्हणजे की काही टॅबलेट्स देणे. तर आधी इम्युनो सप्रेसर्स दिले जात होते, जे की या ऑटोइम्युन सिस्टीमवर ॲक्ट करून ते जी प्रक्रिया सुरू झालेली आहे डिस्ट्रक्शनची त्याच्यावर ते अटॅक करणार. आता जॅक इनिबिटर्स म्हणून नवीन ट्रीटमेंट निघालेली आहे, ज्याच्यामध्ये ते पाथवेज ब्रेक करतो आपण, ज्याच्यामुळे मेलानोसाइट डिस्ट्रक्ट होत आहेत आणि त्यामुळे याचे जास्त साईड इफेक्ट नसतात. याची टॉपिकल आणि सिस्टमिक दोन्ही ट्रीटमेंट आहे, जसं की टोफासिटिनिब. काही देशांमध्ये रुक्झोसिटिनिब पण ट्रीटमेंट निघालेली आहे. 12 वर्षाच्या मोठ्या मुलांना ती क्रीम्स अवेलेबल आहे. तर हे ट्रीटमेंट्स एकदम सेफ आहेत आणि आपले त्वचारोग तज्ज्ञ व्यवस्थित किती डोस द्यायचं आणि किती दिवस द्यायचं हे पेशंटला चेक करून तुम्हाला काही साईड इफेक्ट्स न होता ते ठरवतात. आणि शेवटी पेशंटचं ट्रीटमेंट याच्यासोबत त्यांचं महत्त्वाचं जे आहे ते त्यांचं कॉन्फिडन्स बिल्डअप करणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. पेशंटला आधीच वाटतं की मी काय केलं आहे, मला असा आजार का झाला आहे, तर त्याला या निगेटिव्ह थिंकिंगमधून बाहेर काढायचं आहे. लोकांचे त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन पण वेगळा होऊन जातो. मुलांना स्कूलमध्ये बुलिंगचा सामना करावा लागतो. तरुणांना मॅरेज प्रॉब्लेम किंवा फॅमिली प्रॉब्लेम, तसंच सोशल लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ ही घसरते. तर अशा पेशंट्सनी विचार करायला पाहिजे की ही त्यांच्या चुकीमुळे झालेला आजार नाही आहे. तर त्यामुळे फक्त स्किनचा रंग त्यांची काही गुणवत्ता ठरवू नाही शकत आणि म्हणून त्यांनी निगेटिव्ह थॉट्स, विचार एकदम सोडून द्यायला पाहिजे. त्वरित त्वचारोग तज्ज्ञांना भेटून ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे. तसंच समाजातील लोकांमध्ये जे गैरसमज आहेत ते पण दूर व्हायला पाहिजे. जसं की लोकांना वाटते की हे संसर्गजन्य आहे, हे संसर्गजन्य नाही, हे काही खाल्ल्यामुळे होत नाही, मासे किंवा दूध एकत्र खाल्ल्यामुळे होत नाही. आणि कुष्ठरोग जे आजार आहेत ते वेगळा आहे आणि कोड वेगळा आहे. आणि या लोकांपासून ज्यांना कोड झालेला आहे त्यांच्यापासून दूर राहण्याचं काही कारण नाही आहे. आपल्या आधारामुळे उलट त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे लोकांमध्ये तसंच पेशंटमध्ये पण
सपोर्ट, रिस्पेक्ट आणि ॲक्सेप्टन्स या 3 गोष्टीची खूप जास्त गरज आहे. याच्यासाठी आता खूप छान ट्रीटमेंट्स निघालेले आहेत, म्हणून आपण आपल्या त्वचारोग तज्ज्ञांना भेटून ही ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करायला पाहिजे. नमस्कार.